नमस्कार. गुड मॉर्निंग. आपण बी भाग 1 समाजशास्त्र सेमिस्टर 2 आपल्या पेपरचं नाव आहे उपयोजित समाजशास्त्र. या पेपरमधील तिसरा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. आपल्या तिसऱ्या टॉपिकचं प्रकरणाचं नाव आहे आधुनिक समाजातील सामाजिक परिवर्तन. पाठीमागच्या लेक्चरला आपण सामाजिक परिवर्तनाचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्यांचा आपण विचार केला. या प्रकरणात आपण सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेच्या दोन प्रमुख प्रक्रिया किंवा सामाजिक परिवर्तनाच्या दोन प्रक्रिया आपण अभ्यासणार आहोत. एक आधुनिकीकरण ही एक प्रक्रिया किंवा ही संकल्पना आणि जागतिकीकरणाची संकल्पना. तर त्या लेक्चरला आपण आधुनिकीकरण या प्रक्रियेचा व सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पनेचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सर्वसामान्यपणे आज औद्योगिक क्रांतीनंतर जगातील समाजात किंवा जगातील सर्वच देशातील समाजात होणारे जे परिवर्तन आहे किंवा होणारे जे बदल आहेत त्या बदलांना आपण आधुनिकीकरणाची प्रक्रिया म्हटलं जातं किंवा आधुनिकीकरण म्हटलं जातं. उद्योगधंद्यांचा विकास, त्यातून निर्माण झालेली यांत्रिक उत्पादन पद्धती आणि त्याच्या आधारावर विकसित होत असलेला समाज, त्या समाजातील एकूण सामाजिक व्यवस्था, सामाजिक जीवन, आर्थिक जीवन, सांस्कृतिक जीवन, राजकीय जीवन किंवा समाजाच्या सर्व क्षेत्रात होणारे जे बदल आहेत त्या बदलामुळे समाज आधुनिक बनत चाललेला आहे. त्या बदलामुळे समाजाच्या विकासाला चालना मिळालेली आहे. त्यामुळे समाजात होणारं औद्योगिक क्रांतीनंतर, औद्योगिकरणाच्या प्रक्रियेनंतर, उद्योगधंद्याच्या निर्मितीनंतर समाजाचा जो आर्थिक विकास होतोय, सामाजिक विकास होतोय, सांस्कृतिक विकास होतो, समाजाच्या सर्व क्षेत्रात जे बदल होत आहेत त्या बदलांना अनुसरून जी प्रक्रिया म्हटलं जातं त्या प्रक्रियेला आधुनिकीकरण म्हटलं जातं. त्यामुळे आधुनिकीकरण ही सामाजिक परिवर्तन घडवून आणणारी एक प्रमुख प्रक्रिया आहे. म्हणून ती सार्वत्रिक प्रक्रिया तिला म्हटलं जातं. सर्वस्पर्शी, समाजाच्या सर्व क्षेत्रात बदल घडवून आणणारी, संकीर्ण आणि सातत्याने परिवर्तनाला चालना देणारी व गतिमान असणारी प्रक्रिया म्हणून आधुनिकीकरणाकडे बघितलं जातं. सर्वसामान्यपणे जगातले सर्वच देश, प्रामुख्याने जे विकसनशील देश आहेत त्या देशात आज आधुनिकीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न होतोय. आधुनिकीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न म्हणजे काय? उद्योगधंद्यांचा विकास, त्याच्या माध्यमातून इतर व्यापारिक क्षेत्राचा विकास, त्याच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्राचा विकास आणि संपूर्ण समाजाचा, म्हणजे समाजातल्या काही चुकीच्या रूढी परंपरांना विरोध करून शिक्षणाचा प्रसार असेल, वैज्ञानिक प्रवृत्तीचा विकास असेल, समाजाच्या एकूण नवनवीन आयडियांचा, कल्पनांचा विकास असेल, याच्या माध्यमातून सामाजिक विकास घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आज आधुनिकीकरणाची प्रक्रिया जगात संपूर्ण विकसित राष्ट्राबरोबर अविकसित राष्ट्रात आणि विकसनशील राष्ट्रात आज गतिमान झालेली दिसून येते. डॅनियल लर्नर नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत, विचारवंत आहेत. डॅनियल लर्नर यांनी त्यांच्या मध्य पूर्वेतील समाज या त्यांच्या अध्ययनात पाश्चात्य देशांच्या प्रभावामुळे, म्हणजे प्रामुख्याने युरोपियन देशांच्या प्रभावाने, जे युरोपियन नाहीत, ज्यांना बिगर पाश्चात्य देश म्हटलं जातं, त्यांच्यात म्हणजे पाश्चात्य देशांच्या प्रभावामुळे बिगर पाश्चात्य देशात जे परिवर्तन घडवून येत आहे त्यासाठी आधुनिकीकरण हा शब्द वापरला, ही संज्ञा वापरली. त्यामुळे डॅनियल लर्नर यांनी आधुनिकीकरणाची संज्ञा पाश्चात्य राष्ट्राच्या प्रभावातून पाश्चात्य राष्ट्रात होणाऱ्या परिवर्तनासाठी ही संज्ञा प्रथम वापरली. म्हणून डॅनियल लर्नरचा उल्लेख या संज्ञेचा प्रथम वापर करणारी व्यक्ती म्हणून केला जातो. आधुनिकीकरणाची प्रक्रिया काय सांगते? या प्रक्रियेत काय होतं की समाजाच्या एकूण उद्योगधंदे, समाजाच्या आर्थिक व्यवस्थेत बदल होतो आणि त्या बदलामुळे काय होतं की समाजाच्या ज्या पारंपरिक जीवन पद्धती आहेत व चुकीच्या जीवन पद्धती आहेत त्या चुकीच्या पारंपरिक जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल घडून येणं अपेक्षित असतं आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत. का मानवाच्या जीवनाची जी आर्थिक,
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक, वैचारिक जे अशी सर्व क्षेत्र आहेत त्यात परिवर्तन घडवून आणणे आवश्यक असते. त्यामुळे समाजाच्या सर्वच क्षेत्रात किंवा मानवी समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारी प्रमुख प्रक्रिया आणि सामाजिक परिवर्तनाची प्रमुख प्रक्रिया म्हणून आधुनिकीकरणाकडे आपण पाहू शकतो. म्हणजेच उद्योगधंद्यांच्या विकासानंतर आर्थिक विकासाला चालना मिळाली. उद्योगधंद्यांचा विकास करून आर्थिक विकासाला चालना द्यायची आणि त्या आर्थिक विकासाच्या प्रभावातून उद्योगधंद्यांच्या प्रगतीमुळे समाज व्यवस्थेचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा यासाठी जी प्रक्रिया निर्माण केली गेली त्या प्रक्रियेला आधुनिकीकरण असं म्हटलं जातं. या आधुनिकीकरणाची व्याख्या पाहत असताना एस.एन. इन्स्टेड यांनी केलेली आहे. त्यांनी व्याख्या सांगत असताना असं म्हटलेलं आहे की ऐतिहासिकदृष्ट्या आधुनिकीकरण ही परिवर्तनाची अशी प्रक्रिया आहे की जी पश्चिम युरोपमध्ये विकसित झालेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्थेच्या दिशेने अग्रेसर होत असते. सर्वसामान्यपणे आधुनिकीकरण हे जी अविकसित राष्ट्र आहेत, विकसित राष्ट्र विकसित झालेलेच आहेत, ते आधुनिक झालेलेच आहेत, पण विकसित राष्ट्रांचं मॉडेल समोर ठेवून प्रामुख्याने युरोपातल्या, पश्चिम युरोपमधल्या पाश्चिमात्य राष्ट्रांचं विकासाचं मॉडेल, औद्योगिक विकास असेल, आर्थिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, राजकीय विकास असेल, ते मॉडेल समोर ठेवून ज्यावेळेला अविकसित राष्ट्र आपल्या देशांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला त्या प्रक्रियेला आधुनिकीकरणाची प्रक्रिया म्हणून म्हटलं जातं. म्हणून इन्स्टेड यांनी आपल्या वाक्यात असा उल्लेख केला आहे की ऐतिहासिकदृष्ट्या आधुनिकीकरण ही परिवर्तनाची अशी प्रक्रिया आहे की जी युरोपमध्ये, म्हणजे पश्चिम युरोपमध्ये विकसित झालेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्थेच्या दिशेने अग्रेसर असते. म्हणजेच युरोपमध्ये, पाश्चिमात्य राष्ट्रात, पश्चिम युरोपमध्ये विकसित झालेली सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था ही व्यवस्था आधुनिक आहे म्हणून अविकसित राष्ट्रांनी स्वीकारणं 100% स्वीकारली जात नाही, पण त्यातल्या चांगल्या गोष्टी स्वीकारून त्या चांगल्या गोष्टींच्या आधारावर आपल्या राष्ट्राचा, समाजाचा विकास करणारी प्रक्रिया किंवा आपल्या समाजाचा, राष्ट्राचा विकास घडवून आणण्यासाठी केलेला प्रयत्न, त्या प्रयत्नांना अविकसित राष्ट्रांचं होणारं आधुनिकीकरण म्हटलं जातं. अविकसित राष्ट्रात होणाऱ्या त्या सामाजिक परिवर्तनाला, जे सामाजिक परिवर्तन पाश्चिमात्य राष्ट्रातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्थेचं मॉडेल समोर ठेवून केलं जातं, जी सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया पाश्चिमात्य राष्ट्रांना समोर ठेवून सुरू होते किंवा समोर ठेवून जाणीवपूर्वक सुरू केली जाते, त्यातून होणार जे सामाजिक परिवर्तन आहे त्या प्रक्रियेला आधुनिकीकरण असं म्हटलं जातं. दुसरी व्याख्या आहे लाईट व केलर यांची. त्या व्याख्यात सांगतात की प्रगत औद्योगिक देशातील समाजाप्रमाणे परिवर्तन घडवून आणणे याला सर्वसाधारणपणे आधुनिकीकरण म्हटलं जातं. जे अगोदरच विकसित राष्ट्र आहेत, फॉर एक्झाम्पल अमेरिका, फ्रान्स, रशिया, इंग्लंड, जपान, जर्मनी ही विकसित राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रांच्या औद्योगिक व्यवस्थेप्रमाणे, त्या राष्ट्रांच्या सामाजिक, आर्थिक व्यवस्थेप्रमाणे आपल्या देशात परिवर्तन घडवून आणणं याला आधुनिकीकरण म्हटलं जातं. त्यामुळे लाईट व केलर यांनी म्हटलं आहे की प्रगत औद्योगिक देशातील समाजाप्रमाणे आपल्या देशात परिवर्तन घडवून आणण्याला आधुनिकीकरण म्हटलं जातं. तिसरी व्याख्या P.A. पाई यांनी केलेली आहे. आधुनिकीकरण म्हणजे व्यक्ती व समाजातील चिकित्सक व संशोधक मनोवृत्तीचा असा विकास की जो यंत्रे व तंत्रे यांच्या वापरासाठी एक नवीन वातावरण निर्माण करतो आणि नवीन प्रकारच्या सामाजिक संबंधांना प्रेरणा देतो. त्याने असं म्हटलं की आधुनिकीकरण म्हणजे काय, तर उद्योगधंद्यांचं स्वीकार आहेच, परंतु त्यांनी सांगितलं की व्यक्ती व समाजातील सर्वसामान्य समाजातल्या प्रत्येक व्यक्ती किंवा समूहातील प्रत्येकाच्या चिकित्सक आणि संशोधक मनोवृत्तीचा विकास केला जातो या प्रक्रियेच्या माध्यमातून. आणि त्यामुळे काय होतं की यंत्रे आणि तंत्रे यांच्या वापरासाठी एक नवीन समाजमन, नवीन सामाजिक स्थिती, नवीन सामाजिक पर्यावरण, सोशल, त्याला पर्यावरण, एन्व्हायरमेंट आपण म्हणू शकतो, नवीन सामाजिक वातावरण निर्माण करतो आणि नवीन प्रकारच्या सामाजिक जीवनाला, सामाजिक संबंधांना, सामाजिक संस्थांना
प्रेरणा देतो, चालना देतो. म्हणजेच समाजात चिकित्सक आणि संशोधक वृत्ती वाढीस लागून नवीन यंत्र तंत्राचा स्वीकार केला जातो. त्याच्या माध्यमातून समाजाच्या व्यवस्थेत असे एक पर्यावरण विकसित होतं, वातावरण विकसित होतं की ज्याच्या माध्यमातून नवीन सामाजिक व्यवस्था, नवीन सामाजिक संबंध, नवीन एकूण आर्थिक व्यवस्था निर्माण होण्यासाठी आवश्यक व कारणीभूत असणारी जी प्रक्रिया, त्या प्रक्रियेला आपण आधुनिकीकरण आपण म्हणू शकतो. या तिन्ही विचारवंतांच्या व्याख्या अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आधुनिकीकरण कशी प्रक्रिया आहे, ती तर परिवर्तनाची प्रक्रिया किंवा रूपांतरणाची प्रक्रिया, बदलाची प्रक्रिया. आणि रूपांतरणाची किंवा परिवर्तनाची प्रक्रिया असली तरी ती साधी, सोपी नाही, अत्यंत व्यापक आहे, गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यामुळे या प्रक्रियेचे स्वरूप म्हणजे आधुनिकीकरणाची संकल्पना समजून घेण्यासाठी या प्रक्रियेचे स्वरूप आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करून घेणार आहोत. तर आधुनिकीकरणाचं नेमकं स्वरूप काय आहे? तर पहिला मुद्दा आहे जुन्या प्रक्रियेचं नवीन नाव. आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही विकसित राष्ट्रातील, विकसनशील राष्ट्रातील परिवर्तनाच्या बाबतीत मांडली गेलेली प्रक्रिया म्हणून आधुनिकीकरणाकडे आपण बघू शकतो. पण आधुनिकीकरण हे प्रक्रियेचं नवीन नाव आहे का? तर नाही. जुन्या चालू असणाऱ्या प्रक्रियेला अविकसित राष्ट्रांनी, विकसनशील राष्ट्रांनी दिलेलं वेगळं नाव म्हणून आधुनिकीकरणाकडे बघितलं जातं. त्यामुळे हे जुन्या प्रक्रियेचं नवीन नाव आहे. कारण आधुनिकीकरण ही प्रक्रिया समाज परिवर्तनाच्या चालत आलेल्या जुन्याच प्रक्रियेसाठी वापरलेलं नाव आहे किंवा वापरलेली संज्ञा आहे. कारण ही प्रामुख्याने परिवर्तनाची प्रमुख प्रक्रिया 18व्या शतकानंतर युरोपात जी औद्योगिक क्रांती झाली, युरोपियन देशात प्रामुख्याने इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, या देशात जी औद्योगिक क्रांती झाली, तर या क्रांतीनंतर या देशांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली, सामाजिक व्यवस्थेत परिवर्तन झालं, हे देश पुरोगामी बनले. या देशांनी साम्राज्यवादी धोरण अवलंबण्याचा प्रयत्न केला. साम्राज्यवादी धोरण म्हणजे काय? तर आपल्या देशांच्या सीमारेषेचा विस्तार करणं, देशांचं वर्चस्व, आपण सक्षम आहोत, आर्थिक सक्षम आहोत, औद्योगिक सक्षम आहोत म्हणणं, तर आपलं नेतृत्व जगानं मान्य केलं पाहिजे. जगातली जी अविकसित राष्ट्र आहेत, अत्यंत मागासलेली राष्ट्र आहेत, त्या राष्ट्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणे याला साम्राज्यवादी धोरण म्हणू शकतो. त्यामुळे युरोपातील अनेक देशांनी, म्हणजे अगदी इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, अशा अनेक देशांनी जगातल्या अनेक खंडात, प्रामुख्याने अनेक देशात, म्हणजे प्रामुख्याने आशिया, आफ्रिका खंडात आपली साम्राज्य निर्माण केली. लक्षात आलं का? म्हणजे इंग्लंडचं साम्राज्य भारतावर आलं, म्हणजे आपण भारतावर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं. त्याची सुरुवात कधी झाली? तर युरोपात ब्रिटनमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली, त्यातून ब्रिटन सक्षम झाला, वैज्ञानिकदृष्ट्या प्रगती झाली, तांत्रिक प्रगती झाली, औद्योगिक क्रांती झाली, त्यातून आर्थिक विकासाला संधी झाली. तो आर्थिक विकासाच्या माध्यमातून काय करायचं? जग जिंकायचं, जगातील अनेक राष्ट्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं किंवा जगातील अनेक समाजांना आपलं गुलाम बनवायचं. या उद्देशातून साम्राज्यवादी धोरण निर्माण झालं. आणि या साम्राज्य या राष्ट्राने ज्या ज्या देशात निर्माण केली, त्या देशाने काय केलं की आपल्या समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी, म्हणजे आपल्या ज्या राष्ट्राचं साम्राज्य ज्या देशात असेल, त्या देशातील समाजाने काय केलं की आपल्या देशाच्या एकूण समाज जीवनाच्या विकास करत असताना आपल्या देशावर ज्या पाश्चिमात्य राष्ट्राचं वर्चस्व आहे, त्या देशातील अनेक गोष्टींचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. आणि अनुकरणाच्या प्रक्रियेला पाश्चिमात्यीकरण किंवा युरोपीकरणाची प्रक्रिया म्हटलं जातं. उदाहरण म्हणून घेतलं गेलं तर भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिशांनी राज्य निर्माण करत असताना भारताला राजकीय गुलामगिरीत टाकलं. सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या भारताच्या प्रगतीला काही चालना देण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं, रस्ते रेल्वे विकसित केली, दळणवळणाच्या सुविधा निर्माण केल्या. त्यामुळे भारतात समाज सुधारणाची चळवळ निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरली. त्यामुळे भारतातल्या लोकांना लोकशाहीचं महत्त्व पटण्यासाठी ब्रिटिशांची लोकशाही व्यवस्था कारणीभूत ठरली, कारण त्यांचा प्रभाव भारतीय समाजावर होता. त्यामुळे भारताचे स्वातंत्र्य लढा लढला गेला किंवा त्यानंतर स्वतंत्र भारत निर्माण झाला, तर भारतीय देशाने काय केलं? आपण त्यावेळेला मागास होतो, अविकसित होतो. आपण विकसनशील बनण्यासाठी आपल्यासमोर काय, कुणाचं मॉडेल आपण ठेवलं? तर ब्रिटिशांचं,
इंग्लंड या देशाचं, का त्या देशात आपल्या अगोदर कित्येक वर्ष औद्योगिक क्रांती झालेली होती, कित्येक वर्ष तो समाज आपल्यापेक्षा पुढारलेला होता. त्यामुळे त्या समाजातील परंपरा, त्या समयाची भाषा, त्या समयाच्या चालीरीती, त्या समयातले उद्योग, त्या समाजातले सामाजिक संबंध, आर्थिक संबंध, सामाजिक संस्था, त्यांची शिक्षणाची प्रक्रिया, त्यांची एकूण न्यायदान व्यवस्था, कायद्याची यंत्रणा, अशा अनेक व्यवस्था आपण त्या समाजाप्रमाणे आपल्यात निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलो. याला विकसित राष्ट्रांचं, पाश्चिमात्य राष्ट्रांचं अविकसित राष्ट्रांनी अनुकरण करणं म्हणू शकतो. याला परिवर्तनाच्या प्रक्रियेत याला युरोपीकरण किंवा याला पाश्चिमात्यकरण असं म्हटलं झालं. पण पुढे या प्रक्रियांनाच, या पाश्चिमात्यकरणाच्या प्रक्रियेलाच पुढं आधुनिकीकरण म्हटलं गेलं. कारण अनेक देशांना या पाश्चात्य युरोपियन साम्राज्यवादी देशांचा अनुभव अत्यंत वाईट अनुभव होता. त्यामुळे अनेक देशांनी काय केलं की पाश्चात्यकरणाच्या माध्यमातून युरोपीय संस्कृती, काही जीवन पद्धती असेल, त्यांच्या एकूण दृष्टिकोन असेल किंवा त्यांची सामाजिक मूल्ये स्वीकारली. पण 100% त्यांनी पाश्चात्यांचं अनुकरण केलं नाही. भारताने देखील 100% इंग्रजी व्यवस्था आपली स्वीकारली नाही. पाश्चिमात्य राष्ट्रातल्या चांगल्या गोष्टी स्वीकारत असताना 100% त्यांचं अनुकरण केलं नाही, तर जे नको होतं ते टाळलं आणि ज्या पाहिजे होतं, आवश्यक होतं ते स्वीकारलं. आणि त्यातून त्यांनी चांगल्या गोष्टी ज्या स्वीकारल्या त्या आपल्या समाजाच्या सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्यात त्या कायम ठेवून किंवा त्याच्याशी त्याचा समन्वय साधून चांगल्या गोष्टीचा स्वीकार केला आणि त्यातून आधुनिकीकरण केलं. म्हणून आधुनिकीकरणाची प्रक्रियेला जुन्या प्रक्रियेचं नवीन नाव म्हणून याच्याकडे बघितलं जातं. म्हणजेच अविकसित राष्ट्रांनी पाश्चात्य संस्कृतीचं केलेल्या अनुकरणाला पाश्चात्यीकरण म्हटलं जातं. हे पाश्चात्यीकरण करत असताना किंवा पाश्चात्यीकरणाच्या माध्यमातून आपल्या समाजाचा विकास करत असताना अनेक विकसित राष्ट्रांनी 100% पाश्चिमात्य समाजाची जीवन पद्धती, आर्थिक पद्धती स्वीकारणे, तर काही गोष्टी स्वीकारल्या आणि काही आपल्या समाजातल्या त्यात घातल्या आणि त्याचा समन्वय साधून आपल्या समाजाचं परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. म्हणून ही प्रक्रिया पाश्चात्यीकरणाची राहिली नाही, म्हणून त्याला आधुनिकीकरण नाव दिलं गेलं. म्हणून आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही पाश्चिमात्यकरणाच्या प्रक्रियेचंच नवीन नाव म्हणून याच्याकडे आपण पाहू शकतो. दुसरं, आधुनिकीकरण म्हणजे केवळ औद्योगिकरण नव्हे. अनेक वेळा वाटतं की उद्योगधंद्यांचा विकास झाला म्हणजे आधुनिकीकरण झालं, पण समाजाचं औद्योगिकरण हा आधुनिकीकरणाच्या व्यवस्थेचा एक टप्पा असेल, भाग असेल. कारण औद्योगिकरणानंतर आर्थिक विकासाला चालना मिळते, परंतु 100% औद्योगिकरण म्हणजे आधुनिकीकरण नव्हे. कारण औद्योगिकरणामुळे काय होतं, आर्थिक व्यवस्थेला चालना मिळते. पण आधुनिकीकरण काय करतं, तर आर्थिक व्यवस्थेच्या विकासाबरोबरच पारंपरिक सामाजिक संस्था, आचारविचार, श्रद्धा, मूल्ये, सामाजिक स्तरीकरण, पारंपरिक दृष्टिकोन यात बदल घडवून आणणं आणि त्यातून नवीन दृष्टिकोन, नवीन आचारविचार, नवीन सामाजिक संस्था, नवीन श्रद्धा, नवीन मूल्ये लोकांना अंगीकारण्यासाठी भाग पाडलं जातं. म्हणून आधुनिकीकरणाची प्रक्रिया औद्योगिकरण म्हणून आधुनिकीकरण एकसारख्या प्रक्रिया नाहीत, परंतु औद्योगिकरणातून आर्थिक विकासाला चालना मिळते. तोच आर्थिक विकास आधुनिक दृष्टिकोन स्वीकार करण्यासाठी कारणीभूत ठरतो. म्हणून आधुनिकीकरण, औद्योगिकरण ह्या प्रक्रिया वेगवेगळ्या असलेल्या दिसून येतात. तिसरा मुद्दा, आर्थिक विकासाशी संबंधित. आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही प्रामुख्याने आर्थिक विकासाशी संबंधित आहे का, तर आहे. ज्यावेळेला आर्थिकदृष्ट्या देश समाज सक्षम बनतो त्यावेळेलाच पारंपरिक चुकीच्या रूढी परंपरेला विरोध होऊ शकतो, नवीन सामाजिक संस्थांची निर्मिती होते, नवीन मनोरंजनाचे प्रकार येतात, नवीन कलांचा स्वीकार होतो, नवीन राहणीमानाची व्यवस्था निर्माण होऊ शकते, नवीन श्रद्धा, नवीन आचारविचार, नवीन मूल्यांचा आपण स्वीकार करू शकतो. त्यामुळे सुरुवातीला ही प्रक्रिया औद्योगिकरण किंवा आर्थिक व्यवस्थेशी निगडीत होती. पण आर्थिक व्यवस्था आणि आधुनिकीकरण याचा काही म्हणजे याचा नाव आर्थिक व्यवस्थेतून आधुनिकीकरण होतं, म्हणून आर्थिक व्यवस्थेच्या विकासाला आधुनिकीकरण म्हटलं जात नाही, तर आर्थिक व्यवस्थेबरोबर संपूर्ण समाजाचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, पारंपरिक विचारांना विरोध करून आधुनिक विचारांचा स्वीकार करणं असेल, आधुनिक दृष्टिकोनात स्वीकार करणं असेल, या विचारांचा स्वीकार करून नवीन समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेला आधुनिकीकरण म्हटलं जातं. परंतु ही प्रक्रिया आर्थिक विकासाशी संबंधित आहे. कारण कोणत्याही समाजाच्या विकासाला आर्थिकदृष्ट्या तो समाज सक्षम होण्यासाठी होणं महत्त्वाचं आहे.
त्या आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी प्रत्येक राष्ट्रात उद्योगधंद्यांचा विकास, सेवा क्षेत्राचा विकास म्हणजेच आर्थिक बाबीच्या विकासाला पूरक साधनं ह्या आधुनिकीकरणाच्या माध्यमातून राबवलेली आढळून येतात. त्यामुळे राष्ट्राचा आर्थिक विकास म्हणजे राष्ट्राचे औद्योगिकरण मानले जाते, परंतु जी अविकसित राष्ट्र आहेत ती मुख्यतः कृषी प्रधान असल्याने त्यांनी काही केलं की केवळ उद्योगधंद्यांच्या विकासातून आर्थिक विकास शक्य होणार नाही, म्हणून त्यांनी आर्थिक विकासाची सांगड केवळ उद्योगधंद्यांचा विकास आणि यांत्रिकीकरण यांच्याशी घालणं शक्य नाही, म्हणून त्यांनी कृषी प्रधान राष्ट्राच्या आर्थिक विकासाचा कार्यक्रम राबवला. उद्योगधंद्यांच्या वाढीबरोबरच कृषी विकासाला महत्त्व दिलं. शेतीचं आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला. उद्योगधंद्यांच्या विकासाबरोबर इतर जे पारंपरिक व्यवसाय आहेत त्याचा आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेती, इतर पारंपरिक व्यवसायाचं आधुनिकीकरण असेल, शेतीला लागणारी वीज असेल, शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग असतील, सिंचन व्यवस्था यांच्या विकासामुळे आर्थिक विकासाला चालना मिळाली. त्यामुळे उद्योगधंद्याबरोबर शेती क्षेत्र, पारंपरिक व्यवसायाच्या क्षेत्रात आर्थिक विकासाला चालना मिळाली. तोच आर्थिक विकासाची तीच चालना आधुनिकीकरणाला चालना देऊ शकते. त्यामुळे आर्थिक विकासातून आधुनिकीकरण शक्य होते. त्यामुळे आधुनिकीकरणाची संकल्पना आर्थिक विकासाशी संबंधी असलेली दिसून येते. त्यानंतर प्राथमिक व दुय्यम आधुनिकीकरण. आपण आधुनिकीकरणाची प्रक्रिया संपूर्ण समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रात बदल घडवून आणणारी प्रक्रिया म्हणून आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचा अभ्यास करतोय. पाश्चात्य राष्ट्रांच्या प्रभावातून आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी देखील आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेवर त्या राष्ट्राच्या एकूण संस्कृतीचा, जीवन पद्धतीचा, सामाजिक मूल्य व्यवस्थेचा प्रभाव पडल्यामुळे आधुनिकीकरणाची प्रक्रिया राष्ट्र बदलेल त्या पद्धतीने बदलते. आधुनिकीकरण जगात सर्वत्र चालू आहे का? तर चालू आहे. विकसित राष्ट्रात ते सुरू आहे. विकसित राष्ट्रात ते सुरुवातीला झाले, पण त्यानंतर विकसित राष्ट्रांचा मॉडेल समोर ठेवून आधुनिकीकरण केले जाते. अविकसित राष्ट्रात देखील विकसनशील राष्ट्रांचं मॉडेल समोर ठेवून आधुनिकीकरण घडवून आणलं जातं. पण सुरुवातीला ज्या युरोपियन अमेरिकन समाजात ज्यावेळेला उद्योगधंदे सुरू झाले, औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगधंदे विकसित झाले, उद्योगधंद्यानंतर समाजाच्या सर्व क्षेत्रात आर्थिक विकासाला चालना मिळाली. आर्थिक विकासाबरोबर समाजाच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात परिवर्तन होऊ झालं. त्यातून अमेरिका असेल, युरोपातली राष्ट्र असतील, ही विकसित झाले. पण हे विकसित होत असताना त्या राष्ट्रात, प्रामुख्याने युरोपियन राष्ट्रात, अमेरिकन राष्ट्रात आधुनिकीकरणामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रात विकासाला चालना मिळाली. म्हणून त्यांचं जे आधुनिकीकरण आहे, समाजाच्या सर्व क्षेत्रात विकासाला चालना देणारं जे आधुनिकीकरण आहे, त्या आधुनिकीकरणाला प्राथमिक आधुनिकीकरण म्हटलं जातं. हे प्राथमिक आधुनिकीकरण म्हटलं जातं. मग त्याला प्राथमिक आधुनिकीकरण का म्हटलं जातं? तर त्या देशांच्या समोर त्यावेळेला उद्योगधंदे विकसित झाले, ठीक आहे. आता जसं अविकसित राष्ट्रांच्या समोर विकसित राष्ट्रांचं मॉडेल समोर आहे विकासाच्या बाबतीत, आपला कसा विकास करायचा, त्यांचा कसा झालेला आहे बघून त्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्या देशात आणून आपल्या देशाचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु जी अमेरिकेतली किंवा युरोपमधली, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, हीच राष्ट्र आहेत ज्या राष्ट्रात सुरुवातीला उद्योगधंदे विकसित झाले, त्याच्या आधारावर आर्थिक विकास गतिमान झाला, त्याच्या आधारावर सामाजिक क्षेत्रात परिवर्तन चालना मिळाली. त्या राष्ट्रात त्यांच्यासमोर विकासाचा कुठलाही पर्याय समोर नव्हता. त्या देशाने काय केलं की स्वतःच आपलं आधुनिकीकरण घडवून आणलं, स्वतःच आपला आर्थिक विकास साधला, स्वतःच औद्योगिक विकास साधला, स्वतः सामाजिक विकास साधला. त्यामुळे त्यांच्यासमोर स्वतःचं आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी कुठलंही मॉडेल नव्हतं, म्हणून त्यांच्या आधुनिकीकरणाला प्राथमिक आधुनिकीकरण म्हटलं जातं. या उलट जी अविकसित राष्ट्र आहेत, ज्याला विकसनशील राष्ट्र म्हणू शकतो, मागासलेले राष्ट्र म्हणू शकतो, अविकसित राष्ट्र म्हणू शकतो, या राष्ट्रांचा नियोजनपूर्वक विकास घडवून आणण्यासाठी, आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी, किंवा जे आधुनिकीकरण घडवून आणलेच गेले किंवा जे आधुनिकीकरण घडवून आणले जाते त्यास दुय्यम आधुनिकीकरण म्हटलं जातं. का? तर या देशाकडे आधुनिकीकरण करण्यासाठी युरोपियन व अमेरिकन समाजाच्या आधुनिकीकरणाचे पर्यायी नमुने, का आधुनिकीकरणाचे पर्याय नमुने त्यांच्यासमोर उपलब्ध होते. म्हणजे आपल्या राष्ट्रात काय करायचं आहे, तर अमेरिकेकडे बघून, इंग्लंडकडे बघून, फ्रान्सकडे बघून, जपानकडे बघून, जर्मनीकडे बघून त्या विकसित राष्ट्रातले काही विकासाचे मॉडेल
भारतासारख्या देशाने किंवा ज्या विकसनशील सारख्या राष्ट्राने आपल्या देशात राबवलं, म्हणून या अविकसित राष्ट्रांना आपलं आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी काहीतरी पर्यायी नमुने मॉडेल समोर होतं, म्हणून अविकसित राष्ट्रातील विकसनशील राष्ट्रातील आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला दुय्यम आधुनिकीकरण म्हटलं जातं. हा प्राथमिक आधुनिकीकरण आणि दुय्यम आधुनिकीकरणातील हा फरक आहे. त्यातला शेवटचा मुद्दा इष्ट व विवेकी परिवर्तन. आधुनिकीकरण ही सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून औद्योगिकदृष्ट्या समाजाचा विकास होतो, आर्थिकदृष्ट्या समाजाचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून खऱ्या अर्थाने परिवर्तन होतं, परंतु हे परिवर्तन योग्य असतं, इष्ट असतं, विवेक असतं. कारण सामाजिक आधुनिकीकरण ही सामाजिक परिवर्तनाची प्रमुख प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत काय होतं की औद्योगिकदृष्ट्या जी अविकसित राष्ट्र आहेत, आर्थिकदृष्ट्या जी अविकसित राष्ट्र आहेत, विकसनशील राष्ट्र आहेत, ते देश काय करतात की आपल्या सामाजिक व्यवस्थेत औद्योगिकदृष्ट्या अविकसित असणारे देश काय करतात की आपल्या सामाजिक व्यवस्थेच्या विकासासाठी औद्योगिकदृष्ट्या जी विकसित राष्ट्र आहेत, औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेल्या समाजातील राष्ट्रातील सामाजिक व्यवस्थेप्रमाणे, म्हणजेच जी अविकसित राष्ट्र आहेत, औद्योगिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अविकसित राष्ट्र आहेत, ती काय करतात की औद्योगिकदृष्ट्या विकसित राष्ट्र त्यांची सामाजिक व्यवस्था, त्यांची आर्थिक व्यवस्था त्याप्रमाणे आपल्या समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणताही देश दुसऱ्या देशातल्या चांगल्याच गोष्टी, योग्य गोष्टी, इष्ट गोष्टी, ज्याला विवेकी गोष्टी म्हणू शकतो, त्याच आपल्या देशात आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यातून अविकसित राष्ट्र, विकसनशील राष्ट्र आपल्या देशात इष्ट व विवेकी परिवर्तन घडवून आणतात. म्हणजेच अविकसित देश हे विकसित देशांचं अनुकरण करतात, पण हे अनुकरण अंध नसतं, हे डोळंच असतं, विवेकी असतं. योग्य गोष्टीचा स्वीकार केला जातो, चुकीच्या गोष्टीचा स्वीकार केला जात नाही. त्याला आधुनिकीकरण म्हटलं जातं. म्हणजेच याचाच अर्थ असा की आधुनिकीकरणात फक्त इष्ट किंवा चांगले आणि विवेकाला, बुद्धीला पटणारे परिवर्तन अभिप्रेत आहे. म्हणूनच डॅनियल लर्नर म्हणतात की आधुनिकीकरण हे विवेकनिष्ठ व वस्तुनिष्ठ भावनेवर आधारलेले आहे. या आधुनिकीकरण ही संकल्पना काय सांगते की समाजाचा बदल अपेक्षित आहे, पण योग्य बदल, इष्ट बदल, विवेकी बदल याला आधुनिकीकरण म्हटलं जातं. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया म्हणून आपण आधुनिकीकरणाची प्रक्रिया किंवा सामाजिक परिवर्तनाची प्रमुख संकल्पना, प्रमुख प्रक्रिया म्हणून आधुनिकीकरणाची प्रक्रिया आपण या ठिकाणी अभ्यासली. यात आपण आधुनिकीकरण आणि त्याचं स्वरूप नेमकं या ठिकाणी आपण अभ्यासलं. आपण आपलं लेक्चर थांबवणार आहोत. धन्यवाद.